अनंत अवतार घेती भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरी. कारण भगवंताने जे म्हणलं ते अवतार घेतलेले आहेत. कोणता अवतार घेतला नाही असं म्हणता येत नाही. कारण संत होतो, साधू होतो, पशु होतो, पक्षी होतो, डुक्कर होतो, सगळं काही होतो. ते कुत्र होतो, सगळं काही. म्हणून ईश्वची माझे घर, ईश्वामध्ये तो एकच भरलेला आहे. आपल्याला ज्ञानोबाने सांगितलेलं आहे. कारण आपण 9व्या अध्यायामध्ये एक आहे तशी वही आहे तशी की रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करावं. भगवंताच्या चिंतनाशिवाय वेगळं राहत नाही. पण मन कसं राहतं? मन राहतच नाही. मन कोणीकडं जातं? कारण ते कोणीकडं जिभेवरला निघून जातं ते पत्ताच लागत नाही माणसाला. माणूस म्हणतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, पण तो राहत नाही जिभेवर. कारण फार आवरावं लागतं मनाला. मन कसं आहे? मन इतकं पातळ आहे का नाही, इतकं असणार दाट आहे का नाही. कारण उगोची उगोच आहे बरं का, वास्तविक काही त्याच्या हातात नाही. हिंडतो सरे भलत्या ठाई, कशी तुला लाज नाही रे, असं सांगितलेलं आहे. कारण भगवंताचं नामस्मरण करायचं सोडून कोणीकडे जातो आणि कसं करतो बरं. आपलं आता आमच्यासारख्या वयाच्या माणसाचं सगळं झालेलं आहे ना, काय राहिले. आता आपण आपली वाट झाडून ठेवणं कर्तव्य, तरी पण थांबत नाही असं म्हणे. कारण आपल्याला आपण जायचं आहे. आपल्याला आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण अशी झालेली काम आहेत. कारण हातात नाही जाणं, हातात नाही येणं, पण आपलं मन आवरणं हातात येणं, पण तेही पण आवरत नाही असा विचार आहे कोणता. कारण मनुष्याच्या देहाला आल्यावर माणसाला ज्ञान दिलेलं आहे, पशुला ज्ञान नाही, दुसऱ्या कोण्या जातीला ज्ञान नाही लक्षात. म्हणून नरदेह श्रेष्ठ सांगितलेला आहे, मनुष्य आल्याला श्रेष्ठ सांगितलेला आहे. आणि मनुष्य देह मिळणं नाही आमुलिक सांगितलेलं आहे. कारण मनुष्य देह आल्यावर सगळं काही साध्य साध्य ज्ञान आहे, वैराग्य आहे, विचार आहे, विवेक आहे, सगळं आहे. कारण हे काम क्रोध हे सगळे झाडा झाला ना एकदा, पण ते झाडा का व्हायचा? होतच नाही ना. काय करावं याला, काय करावं याला, असं साधू संत रात्रंदिवस सांगत येतं की तुम्ही हे सगळे विकार टाकून द्या, षडविकार, आणि एकच वैराग्य धरा. काय वैराग्य होतं तुकोबाचं सांगायचं. तुकोबाच्या वैराग्याच्या लाह्या होतं, त्या लाह्या त्या जिजाबाईला पळत होत्या. असे तुकोबाने वैराग्य केले. पण कशामुळे केलेलं आहे? कारण 4 युगाला बरोबर होते ना. अनंत जन्माचं ज्ञान होतं ना. कारण आपल्याला एका जन्माचं ज्ञान असं ना, आता ह्या जन्म मागलं काय आहे कोणा ठाऊक कळत नाही. कारण फार आपण दुरून आलो मेगा, दुःख झाले दारुण या वया येतं हरी होते हीच कारण. कारण काय? आपण आलो पाप पुण्य भोगण्याकरता. पुण्य असलं तर नीट, पाप असलं तर पाप. कारण आपल्याला नर करणे को नारायण होता येतं, पण नर करणे को आहे. कारण नारायण होण्याकरता चांगलं पाहिजे. कारण आपल्याला सगळं पाहिजे, दान धर्म आला तीत अभ्यास. धन्य ग्रस्त आश्रम आहे, पण त्याची पथ्य पाळली पण आहे. त्याची पथ्य पाळली नाही ना काही नाही. कारण विठ्ठल मात्रा घ्यावी आणि त्याची पथ्य पाळावी. कारण मात्रा घेतली ना तर ती पथ्य म्हणजे औषध घेतलं ना, पथ्य पाळल्याशिवाय नाही. औषध घेतले आपण आणि पथ्य नाही पाळले. आपण जन्माला आलोत पण आपल्याकडं पथ्य नाही त्याची काही नाही. कारण ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे. कारण आपल्याला औषध काय आहे, काय त्याच्यावर खायचं ते काय आहे ते कळत नाही. म्हणून आपण नरदेहाला आलो तर आपण नरदेहाला येऊन काय करावं, कुठं जायचं आहे आपल्याला. आपण जाणार आहे बरं का, इथले पॅसेंजर आहेत नेहमी सांगते मी. कारण आपण आलोत कशा करता, काय त्या आईची मर्यादा नाही, वडिलाची मर्यादा नाही राहिली, कुठली काही राहिली नाही. पण याच्यामध्ये आपण बोलू शकत नाही. आपल्याला लहान जीवानं कशाला मोठा घास घ्यायचा, काय मर्यादा राहिलेली आहे. मर्यादा पाहिजे. कारण ज्ञान वैराग्य तेच असतं. कारण आपण कसं वागावं, मनुष्य देहाला आल्यावर कसं सांभाळावं, मनुष्य देहाला आल्यावर काय करावं असं लक्षात असावं. मनुष्य देहाला येऊन जर पशुसारखा वागू लागला तर त्याला काय म्हणायचं करून, त्याचं काय उपयोग आहे? आला तरी नाही. कारण देवाला त्याचं काही वाटत नाही. देव त्याचं मात्र एवढं आहे की देव असा आहे की खरा आहे देव. खरा कसा की कारण ज्याला ते केलेलं आहे याच जन्मी नाही, त्याचं देर ठेवतो. देर आहे, अंधेर नाही त्याच्या दारात, पण जमान. कारण आपल्याला काय वाटतं, आपल्याला कसं त्यानं केलं की त्यानं लगेच, तसं करीत नाही. भगवानचं देर आहे, अंधेर नाही, देर आहे. तो भगवंत करतो, पण उशीर लावून त्याची काय सगळी टाळाटिपणी पाहून असं भगवंताचं. कारण आपण ज्ञान कमी येण्याला फार मोठेपण आहे, पण ज्ञान आपल्या पूर्वीच्या कर्मानंच ज्ञान येतं. मी आधी सांगून गेलेले की आधी कर्म बनतं आणि मग पिंड बनतं. प्रत्येकाचं, साधू असो, संत असो, ज्ञानी असो, योगी असो, तपी असो, कोणाचंही तेच.
कारण आपलंच आहे असं म्हणायचं नाही, कारण प्रत्येकाचं तेच आहे. परंतु ज्याचे कर्म तसे असतात, कारण अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पेठावर अनंत जन्माचं सुकृत लागतो. कारण आपण म्हणा आता म्हातारपण झाले, काय करायचं तुम्हाला शिकून आणि काय करायचं, तसं नाही. कारण करायलाच पाहिजे, मरेपर्यंत भगवंत चिंतन करायला पाहिजे, शेवटच्या क्षणापुस्तक करायला पाहिजे. शेवटचा क्षणसुद्धा असणारा आणि आपण धरायला पाहिजे की आपल्याला जाणार आहे. आपण दुरून आलोत, लांब दुरून कुठून आलोत, काय परगावून आलोत नाही, आम्ही वैकुंठवासी. कारण आपण लांब आले, लांब म्हणजे अनेक जन्म घेऊन आलेले आहे. 184 जन्म म्हणजे काय थोडे झाले का, ते असणार तसे आलेले आहेत. मग आपण आल्यावर नरदेहाला आल्या व्यवस्थित वागणं जरुरी आहे ना, राहिलं काय. अहो तुम्हाला जे घडण ते यथाशक्ती सांगितलेलं आहे, जे घडण ते जसं घडण ते नेहमी तोंडाला कुत्रे बांधले हडा 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 असं कधी करू नये बरं का. कारण चांगलं नाही. मी याच्यावर तुम्हाला मागं सांगून गेले, अजून सांग काय मिळतंय त्याच्यामध्ये ते फार ऋषीसारख्याला श्राप लागला. असं नेहमी हडा 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 करू नये, फडाफडा करू नये. तुम्ही म्हणता तुम्ही बोलत होतात, नाही बोलावं तर लागतंच हो. कारण नागाला सांगितलेलं आहे फुसकारा टाक, तसं फुसकारा टाकावा लागतो थोडा थोडा. फुसकारा टाकलेच नाही तर लोक काय आजच्या काळात तर लोक बडवून मोकळं करते ना, असे लोक निघाल. कारण कलियुगाचं फार अवघड आहे, कलियुग फार अवघड आहे. कारण फार खोडीचा कलियुग, त्याच्यात नको ते गोष्टी आहेत, मागं नव्हत्या आहेत पण आता जास्तच आहे. असं असला तर पण त्याला एकच सांगितलेलं आहे की नामस्मरण, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे. कारण आपण पांडुरंगाचं नामस्मरण करावं, ज्याचे कर्म त्याच्याबरोबर मन सोडून द्यावं आणि यथाशक्ती आपण नामस्मरण करावं. जसे घडण तसं दान करावं, धर्म करावं, द्यावं. आला अतीत अभ्याची दुपारची सकाळची तहान भूक हे करणं जवळ. बरं बाहेरल्या माणसाचं राहिलं, घरच्या तरी माणसाचं करायचं राहिलं बाहेरल्या घरची. अहो 60 वर्षाचा झाला की देव झालेला असतो घरात माणूस, त्याची विटंबना करू नका. तुमच्या करतात आमच्या करतात आहेत, दुःख तर म्हाताऱ्या माणसाला आहेत, पण तुम्हाला सुद्धा चांगलं नाही. हे नेहमी असणारं घडोघडी अपराधाचा तो सावरून राहा, नामस्मरण करा, व्यवस्थित प्रपंच करा. प्रपंचात कुठलीही अडचण नाही, करू नका असं कुठलंही वर्णन नाही, पण ते असणारा तुम्ही सांभाळून करा. अपराधाचा तो सांभाळून करा, असं प्रपंच करा. असं प्रपंच करण्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पूर्ण विराम. गोपाल कृष्ण भगवान.